नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला आहे ना साबुदाणा भिजवून त्याची कुरडई बनवायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. इथे बघा तेलामध्ये कुरडई टाकताच किती छान अशी फुलते आणि कुरडई कशी करायची, फुलत का नाही ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता बघा आपल्याकडे अचानक पाहुणे वगैरे आले त्यावेळेस आपण तर लगेच साबुदाणा खिचडी करू शकत नाही. मग असं पटकन घरामध्ये काहीतरी थोडंसं असलं म्हणजे आपण त्यांना देऊ शकतो. आता इथे बघा कुरडईला हात लावताच कुरडईचा लगेच तुकडा पडतो. हे बघा खूप छान होते आणि तोंडामध्ये टाकताच विरघळते. चला आता ही कुरडई कशी बनवायची ते आपण बघूया. हे बघा आता आपल्याला आधी काय करायचं आहे, स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. शक्यतो स्टीलच्या भांड्याचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला. आता इथे मी 2 वाटी मोठी भरून साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने. आता इथे सकाळची वेळ आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे सकाळी म्हणजे दुपारचे 12 वाजलेले आहे. आपल्याला आता साबुदाणा स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि आपल्याला आता रात्री नंतर बघायचं आहे साबुदाणा. आता इथे झाकून ठेवायचं आहे. हे बघा आता इथे रात्रीचे 8 वाजलेले आहे. साबुदाणा बघितलेला आहे, छान भिजलेला आहे. हे बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे, साबुदाणा पहिले मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला साबुदाणा परत रात्रभर भिजत ठेवायचं आहे. पण इथे बघा हे माझं भांडं छोटं पडतंय, त्याच्यामुळे मी इथे त्या भांड्यातून अर्धं दुसऱ्या भांड्यामध्ये बघा काढून घेतलेलं आहे आणि सम प्रमाणामध्ये मी ठेवलेलं आहे सारखंच. हे बघा आत्ता आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आहे. आता एक पातेल्यामध्ये आपल्याला इथे पाणी मोजून घ्यायचं आहे. हे बघा लक्षात ठेवायचं आहे. पाणी मी किती घेतलेलं ते पण तुम्हाला सांगते. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीनं आपल्याला 4 वाटी पाणी घ्यायचं आहे, त्याचं डबल घ्यायचं आहे. हे बघा पाणी छान असं उकळू द्यायचं आहे. पाणी आपल्याला असं कोमट वगैरे अजिबात चालणार नाही. एकदम कडकडीत असं उकळी आली पाहिजे पाण्याला. हे बघा मी तुम्हाला पाणी पण दाखवते, उकळी आलेली आहे. हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी ह्या साबुदाण्याच्या वरती म्हणजे सर्व बाजूनं असं वतून घ्यायचं आहे. आता दोन्ही भांड्यांमध्ये मी साबुदाणा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही भांड्यांमध्ये सारखंच पाणी ओतून घेतलेलं आहे. हे बघा कोमट पाणी घालायचं नाही, आपल्याला एकदम उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. आता ही रात्रीची वेळ आहे, आपल्याला आता रात्रभर साबुदाणा झाकून ठेवायचा आहे. आपण आता सकाळी बघूया. आता इथे बघा सकाळ झालेली आहे. बघा दोन्ही भांड्यांमध्ये मी झाकून ठेवलं होतं, कारण का ते भांडं छोटं होतं त्याच्यामुळे. साबुदाणा बघा ह्या पद्धतीचा भिजलेला आहे. हे बघा खूप छान असा लगदा झालेला आहे साबुदाण्याचा आणि असाच भिजायला पाहिजे, कारण का आपण साबुदाणा अजिबात शिजवणार नाही. आता जवळजवळ हा साबुदाणा 1 किलो असेल. हे बघा मोकळा करून घेतलेला आहे साबुदाणा. आता 1 किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे छान उकडून घेतलेले आणि साल पण काढून घेतलेलं आहे. आणि बटाटे शिजवताना पण आपल्याला छान चांगले शिजवून घ्यायचे आहे, कच्चे अजिबात ठेवायचे नाही. आता इथे मी एक खाली टोप ठेवलेला आहे, त्याच्यावरती बघा ही पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. आपण पहिले बटाटा याच्यावरती छान असा बारीक करून घेऊ. बटाटा आपल्याला चांगला उकडून घ्यायचा आहे. पण आता तुम्हाला बटाटा घालायचा नसेल, नाही घातला तरी पण चालेल, पण इथे मी अर्धा किलो बटाटे वापरलेले आहे. आता बटाटे सर्व मी किसून घेते किंवा बारीक करून घेते. आता आपल्याला ह्याच चाळणीवर हा साबुदाणा पण असा मॅश करून घ्यायचा आहे.
खूप छान खाली पुरणासारखं तयार होतं. चला आता इथे मी सर्व साबुदाणा ह्याच पद्धतीने बारीक करून घेते. बघू शकता बटाटा आणि साबुदाणा पुरणाच्या चाळणीवर छान असा बारीक करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला बेतानीच घालायचं. वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ जर जास्त झालं तर अजिबात चांगलं लागत नाही. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला छान हाताने मॅश करायचं आहे. एकजीव करायचं आहे हे दोन्ही पण. खूप छान कुरडया होतात. तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला काही शिजवायची वगैरे पण गरज नाही. आता इथे मी छान मॅश करून घेतलेलं आहे. एकजीव करून घेतलेलं आहे. आता इथे माझ्याकडे हा साचा आहे. आता त्याला मी ही कुरडईची चाळणी लावून घेतलेली आहे. आता याला 2 चाळण्या येतात. तुम्हाला कोणती लावायची ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता. आता इथे मी जी बारीक होती ती नाही लावली, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड होती ती लावलेली आहे. आता इथे आपल्याला त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा, भरल्यानंतर एकदम कडेला पण वरती भरायचं नाही, कारण का ते लगेच ते बाहेर येतं. काही वेळेस थोडंसं साच्यापेक्षा खाली भरायचं आहे. आता इथे मी खाली एक कपडा टाकलेला आहे. कपड्यावरती प्लास्टिक टाकलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती आता कुरडई पाडायची आहे. बघू शकता कुरडई पाडताना असं डायरेक्ट एकावर एक पाडू नका. थोडंसं हे बघा इथे मी संपवलेलं आहे. हे बघा इथून सुरुवात करायची, इथे संपवायचं. एकावर एक अशी पूर्ण त्याची साखळी जर आली तर कुरडई फुलत नाही. हे बघा सर्व कुरडया ह्याच पद्धतीने मी करून घेते आणि 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे. आता पुढे तुम्हाला मी वाळल्यानंतर दाखवते. बघू शकता इथे कुरडया 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवलेले आहे आणि खूप सुंदर झालेले आहे. हे बघा, आपण साबुदाणा अजिबात शिजवला नाही. चला आता इथे मी तुम्हाला तळून पण दाखवते. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता कुरडई टाकताच किती फुलते. हे बघा, आपण फक्त मीठ टाकलेलं आहे.